सुसह्य उन्हाळा चालू होण्यापूर्वीच कृष्णेचं पाणी मानगंगेकडे झेपावलं। नेर तलावातून हे पाणी मानकडे सोडण्याचा मान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांना देऊन त्यांचा अनोखा सन्मान केला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार लालासाहेब दडस यांच्या हस्ते पूजन करून हे पाणी सोडण्यात आले। यावेळी जिहे कटापूर योजनेचे तांत्रिक सहाय्यक विशाल वसेकर व त्यांचे सहकारी, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लिंगराज साखरे, डिजिटल मीडिया मान तालुका अध्यक्ष एकनाथ वाघमोडे, संदीप जठार, फिरोज तांबोळी, नितीन वाघमोडे, महेश शिंदे, दहिवडी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश बुधावले, प्रवीण राजे, अभिजित अवघडे आदी पत्रकार उपस्थित होते। जिहे कटापूर योजनेचं पाणी आंधळी धरणात पोहोचल्यानंतर मानगंगा नदी परत प्रवाहित करण्यात येणार आहे। त्यामुळे मानमधील गावातील दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे। खबर गावाकडची, संपादक नितीन वाघमोडे, दहिवडी। नमस्कार। आज आपण नेर तालुक्यात खटाव या ठिकाणी आता उभे आहोत आणि या ठिकाणाहून मानगंगेमध्ये कृष्णामाईचं पाणी सोडण्यात आलेलं आहे। जयकुमार गोरे यांनी मान खटावसाठी पाणी आणल्यानंतर दोनदा पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचा मान त्यांनी मान तालुक्यातील पत्रकारांना दिला। त्याच्याबद्दल मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आता नुकतीच होळी पार पडली। होळीचा सण या ठिकाणी संपूर्ण देशभरात साजरा झाला। आता उन्हाची दाहकता तेवढीच वाढू लागली आणि मान तालुका नेहमी दुष्काळी असणारा हा तालुका प्रचंडपणे या ठिकाणी सूर्य आग ओकत असतो। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाण्याचं स्रोत उपलब्ध नसताना जयकुमार गोरे यांनी हे आणलेलं पाणी मानवासियांसाठी किंवा संपूर्ण मान तालुक्यासाठी नवसंजीवनी देणारा हा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून आंधळी धरणात या ठिकाणावरून पाणी सोडल्यानंतर ते पाणी मानगंगा नदीमधून मसवडकडे, राजवाडी तलावाकडे प्रवाहित होणार आहे। त्याच्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत आणि ज्या ज्या भागात आतापर्यंत पाईपलाईनचं किंवा पाणी पोचण्याचं काम झालेलं आहे त्या भागातील लोकांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे।